तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बर्लिनच्या सेकंड डेसाठी. हा दिवस जसं मी म्हटले लास्ट व्हिडिओमध्येच की हा दिवस थोडासा मोठा आहे, कारण मला पूर्ण दिवस मिळाला फिरायला आणि आम्ही बर्लिन मध्ये सकाळपासून आम्ही सकाळी जे बाहेर पडलो ते फिरतच होतो, वेगळ्या वेगळ्या ठिकठिकाणी गेलो. बर्लिनमधला बर्लिन गेट आम्ही पाहिला, त्याच्यानंतर वर्ल्ड वॉर 2 मेमोरियल आम्ही बघितलं. पुढे जाऊन बर्लिनचं जर्मन मार्केट एक जे फेमस आहे ते आम्ही बघायला गेलो आणि मस्त डोनर कबाब पण आम्ही खाल्ला संध्याकाळचा. जिथे कुठे मला असं वाटलंय की मी थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड देऊ, इथून कुठे गेलो मग पुढे काय केलं, तिथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण बघायला सुरू करूया व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. डे 2 ऑफ बर्लिन. हो, हे घातलेलं आहे रॉक सो दॅट घसरायला नको म्हणून. चांगलंच धुकं पडलेलं आहे. आम्ही आता खाऊ घ्यायला चाललोय ह्या सुपर मार्केटमध्ये. आम्ही सकाळीच निघालो, कॉफी आणि थोडासा नाश्ता करून निघालेलो, पण तरी काहीतरी खाऊ घ्यायचा म्हणून मी म्हटलं दादाला की चल जरा काहीतरी खाऊ घेऊ, आणि म्हणून गेलो आम्ही. क्रिसमस असल्यामुळे इन जनरलच रस्त्यावर जास्त लोक नव्हती. इकडे ह्या मार्केटला जसं मी म्हणाले रेव मार्केट असं म्हणतात. युजली इंग्लिशमध्ये रेवे म्हणतो आपण, पण हे रेव आहे. रेव माझा आणि दादूचा एक लहानपणीचा फोटो आहे, जिथे आम्ही असे साईडला बसलेलो आहे आणि गेम खेळतोय. त्याची आठवण झाली आफ्टर मे बी 25 इयर्स. बर्लिनमध्ये आम्ही फिरू वाटलं नव्हतं. हा बेकरीचा जो खमंग वास आलाय. चिप्सचं सेक्शन आलेलं आहे. दादू सजेस्ट कर इथलं फेमस कुठलं आहे, काय ट्राय करू शकतो आपण. कुठले हे आणि ओरिएंटल फ्लेवर नाही आहे वाटतं. हो, पेपरोनी नाही. नाही ते वेगळंच. ओ नाईस, एकच राहिलेलं आहे. नाही आहे आहे आहे. टेस्ट लेसपेक्षा खूप टेस्टी आहे. बर्लिनची सगळ्यात भारीवाली आहे, कारण ती सगळ्यात एकदम रिच प्लेसेस म्हणून ही वाली U5 क्लीन आहे रे. अंडरग्राउंड U5 लाईन जी आहे ना ती एकदम मस्त आहे. हे HBF हे होतं का बर्लिन HBF? हाऊपनॉफ.
बाणहोफ म्हणजे स्टेशन. कसला सुंदर आहे रे हा. अच्छा, टुकू 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 टुकू. फ्रँकफर्टर एली एली आले. आले. खाऊ घेतल्यानंतर ट्रेन स्टेशनवरती आलो आम्ही आणि ट्रेन स्टेशनवरून आम्ही पहिला स्टॉप होता आमचा बर्लिन गेट आणि बर्लिन गेटवरून आम्ही पुढे वर्ल्ड वॉर 2चं होलोकॉस्ट मेमोरियलला आम्ही जाणार होतो. गंमत अशी झाली की आम्ही तिथे पोचलो लिटरली आणि दादाचे काही स्कूलचे फ्रेंड्स आम्हाला तिथे भेटले आणि ते सुद्धा असेच टुरिस्ट म्हणून बघायला आलेले बर्लिन गेट आणि पुढे ते दुसरीकडे फिरायला जाणार होते बर्लिनमध्येच. सो आम्ही त्यांच्यासोबतच बर्लिन गेटच्या इथे गेलो, फोटो वगैरे काढले सोबत आणि पुढे वर्ल्ड वॉर 2चं होलोकॉस्ट मेमोरियल जे ह्यांनी बांधलेलं आहे तिथे आम्ही गेलो बघायला. हे बर्लिन गेट होतं खूप उंच आणि त्याच्यावरती ते 4 घोड्यांचं त्यांनी स्टॅच्यू बनवलेले. दादा म्हणत होता की इथून पुढे उन्हाळ्यात जे बंकर्स ह्यांनी बांधले होते आणि जे चेंबर्स सुद्धा होते तर त्याची टूर्स युजली असतात, पण आता थंडीत एवढं काही ते नसतात टूर्स, त्याच्यामुळे आम्ही गेलो नव्हतो तिकडे. बापरे बाप, धुक्याने दिसतच नाहीये काय. सगळं तुम्ही पोस्टमॅनला गेलो, सगळं एकदम तुमचं बिल्डिंग एवढ्या हां ते सगळं आतमध्ये गेलं धुक्याच्या. बरोबर. US एम्बसी. हे सगळं समरमध्ये हे झाडं काय सुंदर दिसतील. आता हे असं झालंय विंटरमध्ये. काय समरमध्ये तुला असं नाही दिसणार, हा वेगळा हो view आहे. ते ना ते इव्हेंच्युअली रिअलाइज होतं ह्या धुक्या आणि ग्लुमी वेदरची पण मजा वेगळी आहे. प्रत्येक वेळेसच ऊनची गरज नाही आहे आपल्याला. सेकंड वर्ल्ड वॉर 2 मेमोरियलला चालतो. वर्ल्ड वॉर 2 मेमोरियलला ऑन द वे. थंडी आहे आज पण एवढी नाही आहे थंडी. कालपेक्षा खूप हो, वेगळाच हा आनंद आहे एवढा ज्याचा आस्वाद आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय आज. यही बातें तो बाद में याद आती है. हो ना. वर्ल्ड वॉर 2 मेमोरियल आहे हे. खालती जी जमीन होती ते पण थोडे ते छोट्या छोट्या टाईल्स असल्यामुळे त्याच्यात थोडा पाऊस पडून त्या पावसाच्या पाण्याचा बर्फ झाला असल्यामुळे खूपच स्लिपरी होतं, घसरायला होत होतं. तरी मी आणि दादाने प्रयत्न केला थोडं आतमध्येपर्यंत जावं, कारण की तिथे उंच प्लॅटफॉर्म होता. आम्ही थोडं हळूहळू आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो. मेजसारखं असं ते त्यांनी बांधलेलं, खूपच घसरायला होत होतं पण आतमध्ये. असं मधून रस्ते आहेत तिथून चालू वगैरे शकतो आपण ह्याच्या. आता हळूहळू हे जे स्टोन्स आहेत हे उंच होत आहेत. मेजसारखं काइंड ऑफ. बापरे. हळू दादू, बापरे इथे आईसच जमलाय. दादू ह्या साईड नाही आहे, इथे नाही आहे जास्त आईस. हा हे बघ कसं आहे इकडे. सटकले मी पण. हो, मेज रनरची आठवण येते मला. मूवी
मध्ये काही लिहिलेलं नाहीये ना? कुठेच काय लिहिलं हो. हे रात्रीचे लाईट्स लागतात फक्त इकडे. अच्छा, ये इकडे ये दादू. आय फील वरून जाऊया. हां ओके, दिस इज बेटर वॉकिंगसाठी. नाही आहे बेटर. दादू तू थांब हवं तर मी हळूहळू जाऊन येते. सगळेजण घसरतायत. हां ओके. हां मी हे म्हणत होते, इथे येऊन इथे थोडं इझी आहे. इथून इझी आहे. इकडे फुल ऑन डिप आहे. हे बेटर आहे ना खालच्यापेक्षा. हे एक राईड झालेली आहे, छान आहे. पण बघायला पाहिजे, कुठेतरी लिहिलेलं इन्फो. मेसच्या बाहेर आलेलो आहोत. वेअरिंग हाईट्सचं रिझन काय आहे ह्यांच्या? Concrete डिझाईन होती ती. अच्छा. $2,711 स्लॅब्स येथे कॉन्क्रीटचे, रिझेम्बलिंग द मर्डर्ड ज्यूज. आणि हा रिमझिम पावसामुळेच हे बर्फ जो इथे साठतोय खालती ते होतंय. मस्त गरमागरम आलं घालून चहा मिळाला असता. कॉफी मस्त पिऊन आलेलो होतो आम्ही. हो. हा काल होता तोच होता वाटतं, भुबी. हा भुबी इथे. आज मी पहिल्यांदाच गेलो. हो खूपच मोठा आहे. फोटोज डोंट मेक जस्टिस टू हे जे आहे ते मेमोरियल. खरंच आता वाटतंय 2700 असतील. हो हां ॲक्च्युली आता असं इथे कॉर्नरला आल्या. मे बी हे पण आहेत. हो ते पण हो ना? बेअरिंग साईज आहे ना. हां हो बघ इथून पासून सुरू. गारे गार. होलोकॉस्ट मेमोरियलवरून पुढे आम्ही क्रिसमस मार्केटला जाणार होतो. दादाचे जर्मनीमध्येच राहणारे जे फ्रेंड्स आहेत तर ते सगळे आम्हाला भेटणार होते क्रिसमस मार्केटसाठी थोडंसं संध्याकाळी. त्याच्यामुळे मग पहिलं बर्लिन गेट झाल्यानंतर होलोकॉस्ट मेमोरियलला आलो. होलोकॉस्ट मेमोरियलवरून परत थोडंसं अंतर पुढे चालून मॉल ऑफ बर्लिनच्या एरियात आलो. वाव. आणि तिथे क्रिसमस मार्केट आहे. झूम करूया थोडंसं. सगळ्यात छोटं बर्लिन. हां काल जाऊन आल्यानंतर असं वाटतंय की आता ठीक आहे. मॉल ऑफ बर्लिन. फ्रंट कॅम. थोडं पुढे जाऊया. ते मॉल ऑफ बर्लिनचा एरिया खूप सुंदर त्यांनी ट्रीजने सजवलेला. इथून आम्ही
खरं खायला गेलो पहिले, कारण की खूपच भूक लागलेली. तर थोडासा अर्ली डिनर करायचा हे ठरवून आम्ही ह्या पोट्सडॅमर स्टेशनवरून परत दुसरी ट्रेन पकडली. बर्लिन गेट नंतर आता ही ट्रेन पकडणार आहोत पोट्सडॅमर प्लाट्स स्टेशनवरून. आणि मग लंचला थांबू कुठेतरी. डोनर कबाब. हे कुठलं दुकान आहे दादू जिथे आपण आलोय? उयम. ओके, रियम. जेमूस कबाब. गेमूज कबाब. खाणार कसं माणूस? मोठा एक मेगा बाईट घ्यायला लागेल. नाही, तुला पूर्ण चपाट करायचं पाहिजे दाबून. चला ट्राय करूया. हे लांगोट सारखं बन वाटतोय. एकदम त्याला पूर्ण दाब त्याला सगळं बाहेर पडलं तरी चालेल, त्याच्यातच जावा. मस्त. डोनर कबाब खाऊन आमचाच डोनर झालेला आहे. पोटं भरलेली आहेत फुलान. खूपच सुंदर होता रुईयामचा डोनर. खरंच आता चालायची पण इच्छा होत नाहीये. कुठे बसले तर लुडकीन मी. वाव दादू, ते काय आहे तिथे? तो हेच आहे काल आपण तो डोम बघितला तो. हां कॅथेड्रल. खाऊन झाल्यावरती मग पुढे आम्ही चालत गेलो आणि दादाच्या फ्रेंड्सना पण भेटलो. एक आम्ही ठरवलेला एक स्पॉट होता, तिकडे आम्ही सगळे भेटलो. आणि पुढे जे गेंडरमेन क्रिसमस मार्केट जे होतं, तर तिथे आम्ही परत चालत गेलो. हे जे स्ट्रक्चर दिसतंय तर ते असं चर्चसारखं जे मोठं स्ट्रक्चर होतं, तर ते पण त्या क्रिसमस मार्केटचाच एक भाग होता. चल. इथे क्रिसमस मार्केटमध्ये सगळ्यात फेमस ह्यांची ग्लू वाईन म्हणतात ह्याला, म्हणजे मल्ड वाईन असते. रेड वाईनच असते आणि त्याच्यात ते काही आपलं सिनेमन म्हणजे दालचिनी आणि अजून काही खडे मसाले घालून ते उकळून मस्त त्याचा एक स्वाद लागतो. तर ही ग्लू वाईन फक्त क्रिसमस मार्केटमध्येच आपल्याला मिळते. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही जर गेलात कधी क्रिसमस मार्केटमध्ये कोणत्याही, तर नक्की ग्लू वाईन ट्राय करा. खूप मस्त आणि अशी ती गरम देतात ते. सर्दीसाठी नक्कीच मी रेकमेंड करीन. काय प्रिटी आहे हे मार्केट.
कॉन्सर्ट हाऊस. हे 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 कॉन्सर्ट हाऊस आहे. रेड सगळे विंडोज केले आहेत. खूप मोठं क्रिसमस मार्केट होतं आणि दुकानं होती. लोकांनी काही काही विकण्यासाठी त्यांनी स्टॉल लावले होते. प्लस लोकांना बघण्यासाठी त्यांनी शो तिथे ऑर्गनाईज केला होता. कॉमेडी काहीतरी करतायत असं काही काही शोज तिथे होते. नंतर आगीचे खेळ त्याचे एक माणूस ते आगीचे खेळ हे करत होता. तर हे सगळे त्यांनी शोज तिथे अरेंज केलेले. प्लस खाऊचे कॉर्नर होते. तर अशा प्रकारे खूपच त्यांनी मस्त ऑर्गनाईज केलेलं आणि खूप एकदम सुंदर त्यांनी लाइटिंग वगैरे सजावट त्या मार्केटची केलेली. स्टॉल होता तो मला खूपच आवडलेला, कारण की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आकाराची आणि फिगर्सचे त्यांनी ऑर्नामेंट्स आणि क्रिसमस डेकोरेशन जे असतं ते बनवलेलं. हे सगळं सिरॅमिकचं होतं. तर अशा प्रकारे आम्ही क्रिसमस मार्केट इतर एन्जॉय केलाच. प्लस बर्लिनमधले 2 ते 3, कारण की बर्लिन गेटला गेलेलो, होलोकॉस्ट मेमोरियल पाहिलं आणि पुढे मॉल ऑफ बर्लिन पाहिला. त्याच्यामुळे अशा प्रकारे 3 बर्लिनमधल्याच जागा पण आम्ही पाहिल्या. प्लस मस्त डोनर कबाब खाल्ला. खूप चविष्ट होता तो. हा तर दुसरा दिवस होता बर्लिनचा आणि खूप मजा येत होती मला, कारण की दादा खूप प्लॅनिंग सगळं करून तो मला फिरवत होता ठिकठिकाणं. तो प्रयत्न करत होता की मी सगळीकडे फिरू. 2-3 दिवस जे मी आहे बर्लिनमध्ये, ह्या दिवसांमध्ये सगळंच बऱ्यापैकी मला फिरायला मिळेल असं त्याने सगळं प्लॅन करून ठेवलेलं. त्याच्यामुळे खूपच मजा आली. तर अशा प्रकारे आय होप तुम्हाला सुद्धा मजा आलीच असेल. ह्याच्या पुढचा व्हिडिओ परत बर्लिनचाच आहे. आम्ही एका दुसऱ्या बर्लिनच्या जवळच एक दुसरं छोटंसं शहर होतं, तिकडे आम्ही गेलेलो आणि तिकडचा आम्ही कासल महाल पाहिला होता. तो आता व्हिडिओ येईलच लवकरच. त्याच्यामुळे भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.